2 दिवस पाऊस होता ना, तेव्हाच माझे सासू-सासरे आले होते. तर त्यांच्यासाठी मी छान असं चिकनची भाजी केलेली आहे. तर ती कशी केली आहे ती तुमच्याशी शेअर करते. तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर कांदा, टोमॅटो टाकलं आणि स्वच्छ धुवून ना चिकन पण टाकलं त्यामध्ये. चवीनुसार मीठ आणि हळद टाकलं. छान मस्त असं हलवून घेतलं. वरनं ना बारीक चिरलेली भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकली आणि परत एकदा असं हलवून घ्यायचं. हा व्हिडिओ ना संध्याकाळचा रेकॉर्डिंग केलेला आहे आणि मस्त असं हलवून घेतल्यानंतर ना एक कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि चिकन उकडून होतंय तोपर्यंत ना मी मसाल्याची तयारी करते. खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि चिकन असं छान वाफेवर शिजवून घेतलं. नंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये परत वतलं ते कढईमधलं. आता भाजीला फोडणी देते. एकीकडे पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं, नंतर हिरवं वाटण टाकलेलं, खोबरं, आलं, लसणाची पेस्ट आणि घरातले जे काही बेसिक मसाले असतील ना ते सर्व टाकलेले. किचन किंग मसाला टाकलेला आहे, चिकन मसाला टाकलेला आहे, वर्षभराचा मसाला टाकलेला आहे, धना पावडर टाकली आणि सर्व मसाले टाकल्यानंतर ना त्याला मस्त असं हलवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तुम्ही जेवढे हे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्याल ना, तेवढी ही भाजी आपली मस्त होती. नंतर ना उकडून घेतलेले चिकन आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकायचं. चिकनला पण सगळा मसाला लागला पाहिजे ह्या पद्धतीने असं हलवून घ्यायचं. आणि आमच्या घरी आहे ना, हे मसाल्यातले चिकन आहे ना, खूप आवडतं म्हणून ना मी अगोदरच हे मसाल्यातले चिकन काढून ठेवलं. तुम्ही पण ना असं एकदा मसाल्यातलं चिकन काढून नक्की बघा. आणि नंतर ना उकडून घेतलेलं पाणी होतं ना, ते त्याच्यामध्ये वतलं आणि वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. छान अशी उकळी येऊ दिलेली आणि झाली आपली ही चिकनची भाजी. ही चिकनची भाजी ना गरमागरम भाकरी, भातासोबत एकच नंबर लागते. तुम्हाला कशी वाटली? पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी